नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक 18 मधील अधिकृत उमेदवार ज्योत्सन राजू गोडबोले, शोएब मजहर हुसेन, महजबीन अब्दुल फहीम आणि मोहसिन खान महमूद खान यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची प्रभागात भव्य पदयात्रा काढण्यात आली। यावेळी त्यांच्यासोबत खासदार रवींद्र चव्हाण देखील सहभागी झाले होते। या पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत आपली भूमिका मांडली। विकास, मूलभूत सुविधा आणि प्रभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। पदयात्रेला प्रभागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। आज प्रभाग क्रमांक 18 मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सुजातदादा आंबेडकर यांची या ठिकाणी पदयात्रा काढण्यात आली। लोकांचा त्यांच्यासोबत आमचे नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र चव्हाण साहेब हे सुद्धा उपस्थित होते। त्याचप्रमाणे प्रभागामध्ये त्यांनी पदयात्रा काढली। विशेष करून तरुण मुलांमध्ये सुजातदादाबद्दल खास आकर्षण आहे आणि एक झुंबड अशी पडली होती। महिलांनी जागोजाग त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांची आरती केली आणि भरभरून असा काँग्रेसच्या उमेदवारांना त्यांनी आशीर्वाद दिला। आणि सुजितदादांनी सुद्धा सर्व लोकांना आवाहन केलं की प्रभाग क्रमांकचे 18 जे काँग्रेसचे चारही उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्ह्यातील सर्व उमेदवार निवडून द्या आणि महापालिकेवर काँग्रेसचा आणि वंचितचा झेंडा फडकवा। मी प्रभागाच्या सर्व नगरसेवकांच्या वतीनं आणि जनतेच्या वतीनं सुजातदादा आंबेडकर यांचे मी फार मनापासून आभार मानतो आणि सर्व वंचितचे कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले। आमचे काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, सर्व वार्डातील महिला यांनी सर्वांनी जो आशीर्वाद दिला, प्रेम दिलं, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। गेल्या 5 वर्षात जे विकास झाला नाही आणि विकास झालेला आहे काय नाही, गेल्या 5 वर्षामध्ये आमच्या वार्डामध्ये फक्त 2 वर्षामध्ये कोरोनामध्ये विकास झाला नाही, परंतु विकास हा बऱ्यापैकी झालेला आहे आणि उर्वरित विकाससुद्धा आम्ही जोमाने करूत। येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे काही राहिलेली कामं आहेत ते आम्ही नेटाने करूत। आपलं अमृत 2 मध्ये ड्रेनेजचे आणि वॉटर सप्लायचे सर्व काम चालू आहेत आणि नाल्याचा जो बॅकवॉटरचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये आमचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी त्या नाल्याची उंची वाढवण्याच्या संदर्भामध्ये प्रस्ताव दिल्लीला दाखल केलेला आहे। तो लवकरच मंजूर होईल आणि जी नेहमीची या ठिकाणची बॅकवॉटरची पाण्याची जी समस्या आहे ती मोठ्या प्रमाणात दूर होईल। आमच्यासोबत अनुसूचित जाती महिलामध्ये आमची भाऊजे ज्योत्सना राजू गोडबोले, त्यानंतर ओबीसी पुरुषमध्ये मजहर शोएब हुसेन आणि लेडीज ओपनमध्ये फहीमबाई यांची पत्नी महजबीन फहीम आणि ड मध्ये ओपन पुरुषमध्ये मोहसिन खान असे 4ही उमेदवार आहेत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे, कारण हा प्रभाग गिरणी कामगारांचा आहे। गेल्या 40 ते 50 वर्षापासून या ठिकाणी नेहमी काँग्रेसच आलेली आहे। जरी नेते कोणते इकडे तिकडे गेले तरी परंतु जनतेवर काही या ठिकाणी परिणाम झालेला नाही आणि निश्चितच या ठिकाणची जनता काँग्रेस सोबत आहे। आज प्रभाग क्रमांक 18 में कांग्रेस और वंचित बहुजन आघाड़ी के संयुक्त में एक रैली का आयोजन किया गया था, जिसमें हमारे साथ अंबेडकर साहब के पोते प्रकाश अंबेडकर साहब के बेटे सुजात दादा जी हमारे पास आए थे। साथ ही साथ हमारे नांदेड़ के लोकप्रिय खासदार रवींद्र चव्हाण साहब भी यहाँ पर शिरकत फरमाए थे। यहाँ पर उन्होंने लोगों से कहा कि भाई आने वाली 15 तारीख को कांग्रेस के 4 भी उम्मीदवार को वोट देकर कामयाब बनाइए। साथ ही साथ उन्होंने यहाँ पे हमारे साथ रैली में शिरकत की और साथ ही हमारे लोगों ने हमें बहुत रिस्पांस दिया है। यहाँ पे तमाम खड़गपुरा, देवगांव चाल, पक्की चाल, दुलेशाह रहमान नगर,
भीमघाट तमाम तरीके के हमारे बड़े बुजुर्ग नौजवान हमारे साथ थे। मैं तमाम लोगों का आज तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। काँग्रेस आणि वंचित यांची युती झालेली आहे। प्रभाग 18मध्ये बाळासाहेब प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांचे मुलगा सुजितजी आंबेडकर या प्रभाग 18मध्ये त्यांना या चारही उमेदवाराला भेट देऊन आशीर्वाद दिला। चारही उमेदवाराला रमेश भाऊ गोडबोले, मोहसिन खान, शोएब हुसेन आणि फहीम भाईची आमची भाऊजाई, तसंच आमच्या राजू यांची पत्नी आहे ते बी आमची लहानी भाऊजाईच आहे। प्रभाग 18मध्ये असं एक खेळीचं वातावरण झालेलं आहे आणि सुजातजी आंबेडकर साहेबांना इथं या प्रभाग 18मध्ये खरोखरच त्यांचे पाय स्पर्श झाले आणि इथल्या खरोखरच बुद्धिस्टांना एक आशीर्वाद भेटला आणि प्रभाग 18च्या सगळ्याच चारही उमेदवारांना आशीर्वाद भेटला। आता येईल त्या 15 तारखेला या भागातील प्रभाग 18मधील कोणीही टिकणार नाही। काँग्रेसचे चारही उमेदवार 2-2, 3-3 हजाराच्या लीडनं येतील। इथल्या सर्व जनतेनं एक गाठ बांधून टाकलेली आहे की आम्हाला काही असू द्या, हे भाग काँग्रेसचा आणि काँग्रेसचा गड राखून ठेवला जाईल। ही मी शशिकांत भुसेवाड, मी माझं स्वतःचं मित्रमंडळ आणि राष्ट्रीय गणेश मंडळ आहे, सर्व जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध आहे। मी आलो म्हणजे सगळं आमच्या राष्ट्रीय गणेश मंडळ आणि शशिकांत भुसेवाड मित्रमंडळाचा या चारही उमेदवारींना पाठिंबा आहे आणि खरोखरच आम्ही 13, 14, 15 आणि 16 4 दिवस रात्रभर जागून या चारही उमेदवारांना विजय करण्यासाठी अशी एक गाठ बांधून ठेवलेली आहे। आपल्या इथल्या सर्वच 18मधल्या प्रभागातल्या लोकांना आणि माझ्या माया बहिणींना आणि बंधूंना सगळ्यांना विचार करूच नका, काही दुसरं कोणी येणार नाही, काँग्रेसशिवाय पर्याय नाही आणि काँग्रेसची बाजू राखून ठेवायची आहे। एवढंच बोलतो।